आहे. आज मीच तुमच्याशी बोलणार आहे आणि आज माझ्या मनात जे प्रश्न आहेत ना ते दुसरा कोण नव्हे तर तुम्हीच उत्तर देणार आहात त्याचे. नवशक्ती, तुम्हाला काय वाटतं नवशक्ती काय आहे? मी माझं मत सांगू का? नवशक्ती ह्या पूर्ण शब्दातच त्याचा अर्थ आहे. नऊ आणि शक्ती दोन वेगळे वेगळे शब्द आहेत. नऊ म्हणजे 9, नंबर 9 आणि शक्ती म्हणजे पॉवर. नवशक्ती म्हणजेच नऊ शक्तींचा संग्रह, जी कोण नव्हे तर फक्त एक स्त्रीच असते. स्त्री कोण आहे? स्त्री तुमची बहीण आहे, स्त्री तुमची मुलगी आहे, स्त्री तुमची बायको आहे, स्त्री तुमची आई आहे. स्त्री तिच्या आयुष्यात ती एवढे कॅरेक्टर्स प्ले करते ना, आणि असं नाही की फक्त प्ले करण्यासाठी तो कॅरेक्टर प्ले करत असते. ती तिची जबाबदारी पूर्णपणे ती पूर्ण करते. पण पूर्ण म्हणजे तुम्ही कधी पण एका स्त्रीला विचारलंय का की तिच्या मनात आयुष्यात एक प्रश्न तरी आलाच असणार की काश 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 मैं एक लड़का होती, काश. ह्याचा उत्तर माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? मी देऊ तुम्हाला त्याचं उत्तर? विचार करा 2 मिनिटं की काय असेल त्याचं उत्तर. विचार करा, का एक स्त्री असं बोलेल की मला पुरुष व्हायचंय? त्याचा मागचा रिझन माहिती आहे तुम्हाला? फ्रीडम, ट्रस्ट, रिस्पेक्ट, जे ह्या सोसायटीमध्ये आत्ता कुठंतरी स्त्रीला भेटू लागले. त्याच्या आधी काय अवस्था होती स्त्रियांची सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आत्ताच्या काळात पण ते सगळं भेटून पण काय फायदा आहे का त्याचा? नाहीच आहे. माझ्या मध्ये तर मी बोलेन नाहीच आहे. उद्या जाऊन मी अशी बसली आहे, माझ्या समोर कोण बसलंय मला नाही माहिती, तो समोरचा माणूस मला कुठल्या नजरेने पाहतोय. पण आता तेव्हा पण मी सेल्फ डाऊट करू का की बाबा नाही यार मीच चुकीची बसली होती, नाही यार मीच काहीतरी चुकीचं केलेलं, का मी स्वतःला कमी लेखू? का? त्याचा प्रश्न मी स्वतःला नाही दुसऱ्यांना विचारलं पाहिजे की मी कमी नाही आहे, तुमच्यामध्ये कमतरता आहे. मी माझ्या मते बरोबरच आहे, चुकता तुम्ही आहे, मी नाही. मी बरोबर बसले, नजर तुमची चुकीची आहे, माझी नाही. मग कमी माझ्यामध्ये नाही तुमच्यामध्ये आहे. मग तुम्ही तुमची मेंटॅलिटी चेंज करा. मी माझी मेंटॅलिटी का चेंज करू? का मी माझे थॉट प्रोसेस चेंज करू? का मी एका अनोळखी माणसासाठी माझा पूर्ण दिवस वाया घालवू की का यार का तो मला असं बघत होता? का? अरे का? स्वतःला प्रश्न विचारायचं बंद करा हो, बंद करा. स्त्री, तुम्ही एका बाळाला ना जन्माला घालता. इट इज नॉट इझी टू कॅरी अ बेबी फॉर 9 months. जेव्हा एक स्त्री एका बाळाला स्वतःच्या पोटात 9 महिन्यासाठी घेते ना, ठीक आहे फादर इज ऑल्सो अ पार्ट, लाईक फादरचा पण तेवढाच मोठा रोल असतो. पण माहिती आहे आयुष्यात जेवढं एका बाळासोबत सगळ्यांचं कनेक्शन असेल ना, ठीक आहे असेल, पण एका आईचं 9 महिने जास्तच असतं. ती आई म्हणजे तीच आई तुम्हाला जन्माला घालते ना. मग तिच्यावरती तुम्ही कधी डाऊट करता का की आई तू असं का करतेस? ठीक आहे, जेव्हा तुम्हाला तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी येतात, शी यार मला कंटाळा आलाय, मी नाही करू शकत, हे काम नाही होते माझ्याकडून, का असं विचार करताय? जेव्हा तुमची आई तुमचा अभ्यासपासून ते सगळं बघू शकते, तर तुम्ही स्वतःचं काहीतरी बघा ना. बघणार जेव्हा करणार तेव्हाच तर शिकणार. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही स्वतःला कमी लेखूच नका. यू आर बेस्ट. Women is the strongest person on this planet. I could just say this. So thank you so much.